नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 400+ पदांची भरती आता जाहीर झालेली आहे. त्या बाबतीतच आपण बघणार आहोत. आणि त्याचा जो एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो पण 10वी बेसिसवर ते पदं असणार आहेत. आणि परीक्षा जी आहे ती बँकिंगची आपल्याला माहितीच आहे, IBPS घेणार आहे. त्यामुळे परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. तर त्या बाबतीतच आपण बघणार आहोत. 400 पदं आणि आपल्या महाराष्ट्राला किती पदं आलेले आहेत व त्यात स्टेट वाईज पदं दिलेले असतात. तर महाराष्ट्राला किती पदं आलेले आहेत आणि फीस काय असणार आहे, परीक्षा केव्हा होईल, तर या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. आता आपण आहोत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटला. ती जी जाहिरात आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल, त्याची PDF. आणि ती PDF आपण बघणार आहोत. त्यातल्या ज्या व्यवस्थित जागा वगैरे आहेत, फीस काय असेल, त्या सगळ्या अटी आपण आज व्यवस्थित बघूया. तर ही जाहिरात आपल्यासमोर आहे आणि यामध्ये आपण बघू शकतोय जी तारीख आहे अर्ज सादर करण्याची, तर ती 20 डिसेंबर ते 9 जानेवारी दरम्यान असणार आहे. 20 डिसेंबर म्हणजे आजपासून तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात, तुम्ही अर्ज भरू शकणार आहात. आणि तुम्हाला जी फीस असणार आहे ती 175 रुपये ही फक्त SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी 175 रुपये फीस आहे. आणि 850 रुपये बाकीच्या सगळ्या कॅटेगरीसाठी, OBC असेल, EWS असेल किंवा मग ओपन कॅन्डिडेट असतील, सगळ्यांसाठी 850 रुपये फीस ही असणार आहे परीक्षेची. त्यानंतर त्यांनी थोडक्यात त्यांचा टाईम टेबल दिलेला आहे. तुमचं जे कॉल लेटर आहे ते जानेवारीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर जी प्री एक्झाम ट्रेनिंग जी असेल ती तुम्हाला जानेवारी 2024मध्येच होणार आहे, तुमची जी एक्झामिनेशन असेल ती. त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशनचे जे कॉल लेटर्स असतील ते तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला भेटून जातील. आणि त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जी असेल ती तुमची फेब्रुवारी 2024मध्ये होईल. त्यानंतर रिझल्ट जो आहे तो सुद्धा फेब्रुवारीमध्येच लागेल एंडिंगला. त्यानंतर कॉल लेटर जे लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे, याची एक जे सफाई कर्मचारीचे पद आहेत आणि त्यासाठी लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये पेपर देणार आहात, ज्या राज्यामधून तुम्ही फॉर्म भरणार आहात, तर त्या राज्याची जी लोकल लँग्वेज असेल तर त्याची टेस्ट होणार आहे एक. आपलं उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी मराठी असेल, कोकणी असेल, यासारख्या लँग्वेजची टेस्ट होणार आहे. तर ती मार्च 2024मध्ये त्याचे कॉल लेटर येतील आणि जी एक्झाम असेल ती सुद्धा मार्चमध्येच होईल. आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी असेल ती 2024च्या एप्रिलमध्ये जाहीर होणार आहे. म्हणजे जवळपास मेपर्यंत तुमचा रिझल्ट जो आहे तो पूर्णपणे फायनल असेल. आणि IBPS तुम्हाला माहितीच आहे, जे टाईमटेबल असतं ते पूर्णपणे फॉलो करतात ते. आणि रिझल्ट जो आहे तो सुद्धा त्यांचा फास्ट असतो. त्यामुळे जे टाईमटेबल आहे ते पूर्णपणे फॉलो होईल असं शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि जे पद असणार आहे ते पद इथे रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी सब स्टाफ अँड सब स्टाफ 2024-25. तर सफाई कर्मचारीचं हे पद असणार आहे. 10वी पासच्या बेसिसवर ते पद असणार आहे. 10वी पासचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचं असणार आहे. तर पे स्केल काय असेल, तर पे स्केल जो आहे तुमचा स्टार्टिंग 14,500 असणार आहे. त्यानंतर 500 रुपये पर इयर तुम्हाला त्यात इन्क्रिमेंट भेटणार आहे. आणि त्यानंतर 4 वर्षानंतर 16,500. तर अशा पद्धतीने इथे इन्क्रिमेंट दिलेली आहे. आणि जवळपास इथे 20 वर्ष दिलेलं आहे. तर त्यानंतर तुमचं 28,145. तर अशा पद्धतीने तिथे पे स्केल जो आहे तो असणार आहे. त्यानंतर आपण खाली बघूया, इथे एज जे आहे तुमचं वयोमर्यादा किती पाहिजे त्यासाठी. तर वयोमर्यादा ही 18 ते 26 तुम्हाला पाहिजे आहे जनरलसाठी. ओपन कॅन्डिडेट जे असतील त्यांची 18 ते 26 वयोमर्यादा पाहिजे. आणि त्यानंतर SCसाठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन. त्यानंतर OBCसाठी 3 वर्षांचं रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर PWBD जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 10 वर्षांचं रिलॅक्सेशन. आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी ॲक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस जो असेल त्यानंतर प्लस 3 वर्ष जे एक्स सर्व्हिसमॅन असतील, किंवा त्यानंतर डिसेबल्ड जे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी 8 वर्ष. आणि SC ST कॅटेगरीतून जर असेल तर त्यांना 8 वर्ष. आणि जवळपास मॅक्झिमम एज लिमिट ही 50 वर्ष असणार आहे. त्यानंतर खाली बघूया, विडोज, डिवोर्स्ड वुमेन अँड वुमेन लिगली सेपरेटेड. डिवोर्स्ड वुमेन किंवा विडोज ज्या असतील, विधवा ज्या असतील त्यांच्यासाठी
जवळपास 35 वर्ष ही जनरल आणि EWSसाठी, 38 वर्ष OBCसाठी आणि 40 वर्ष ही SC आणि ST वुमेन कॅन्डिडेटसाठी एज लिमिट असणार आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनकडे वळूया. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे तुम्हाला मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे 10वी पासच्या बेसिसवर तुमचे पद असणार आहे. पण तुमचं जे मॅक्झिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला तिथे फॉर्ममध्ये मेन्शन करताना मेन्शन करायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात, जेव्हा तुम्हाला जर सिमिलर मार्क पडले आणि तुमचं एज देखील सिमिलर असेल तर तुम्हाला मात्र तुमच्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर सुद्धा निवडलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं जितकं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅक्झिमम असेल तेवढा तुम्हाला फायदा तिथे होणार आहे. आणि ते आपलं 10वी बेसिसवरच पद आहेत, पण तुमचं मॅक्झिमम जे क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही फॉर्म भरताना तिथे टाकणार आहात. त्यानंतर अदर क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की इथे तुम्हाला द कॅन्डिडेट शुड हॅव प्रोफिशियन्सी इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. दॅट इज कॅन्डिडेट शुड बी एबल टू रीड, राईट, स्पीक इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट ऑर युनियन टेरिटरी. म्हणजे तुम्ही ज्या राज्यातून बिलॉंग करत आहात, ज्या राज्यासाठी फॉर्म भरणार आहात, तर त्या राज्याची तुम्हाला लँग्वेजची पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं पूर्ण ती ऑफिशियल लँग्वेज जी आहे ती बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे. आणि कॅन्डिडेट शुड बी लोकल रेसिडेंट्स ऑफ स्टेट ऑर युनियन टेरिटरी. तुम्ही ज्या राज्यातून फॉर्म भरणार आहात तिथले तुम्ही लोकल रेसिडेंट्स पाहिजे, तुम्ही तिथले रहिवासी पाहिजे आणि त्याचं प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे, तरच तुम्ही त्या राज्यासाठी फॉर्म भरू शकणार आहात. तर ही फार महत्त्वाची बाब आहे. म्हणजे जे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट असतील त्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच फॉर्म भरू शकणार आहात. कारण आपण येथील लोकल रेसिडेंट्स आहोत, त्यामुळे आपलं जे डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे असेल ते महाराष्ट्र राज्याचं बनेल आणि त्यामुळे आपण फक्त महाराष्ट्रासाठी फॉर्म भरू शकणार आहोत. तर आता आपण खाली बघूया जागा वगैरे. आणि अजून एक त्यामध्ये महत्त्वाची अट त्यांनी दिलेली आहे क्रेडिट हिस्ट्रीची. तर कॅन्डिडेट अप्लाइंग शाल इन्शुअर दॅट दे मेंटेन अ हेल्दी क्रेडिट हिस्ट्री अँड शाल हॅव अ मिनिमम सिबिल स्कोर ऑफ 650 ऑर अबोव ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग ऑफ बँक. ही तुम्हाला परीक्षेच्या आधी ही अट जी आहे ती लागू नसणार आहे. पण तुम्ही जेव्हा जॉईनिंग करणार आहात तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर हा कोणत्याही बँकेत तुम्ही तुमचा अकाउंट असेल तर तुमचा सिबिल स्कोअर हा 650 किंवा त्याच्यावरती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती नसेल तर तुम्हाला तो मेंटेन करणं तिथं गरजेचं असणार आहे आणि त्या बँककडून तुम्हाला NOC आणावी लागेल. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर 650च्या वरती असेल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. ही अट तुम्हाला अर्ज भरताना नाही लागणार, तर तुम्हाला जॉईनिंग करताना ही अट जी आहे ती लागू होणार आहे. आणि ज्यांचं अकाउंट नसेल तर त्यांच्यासाठी ही अट नाही आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेले आहे. सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट बाय IBPS कंडक्ट करणार आहे एक्झाम. आणि लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे ती बँकेत थ्रू कंडक्ट करण्यात येणार आहे. आणि मेरिटच्या बेसिसवर ही जी तुमची एक्झाम आहे ती असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जी फर्स्ट ऑनलाईन एक्झामिनेशन होईल तर त्यामध्ये जी IBPS मार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर ती पूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज जे आहे ते 10 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस 20 मार्कांसाठी, एलिमेंटरी ॲरिथमेटिक्स हे 20 मार्कांसाठी, त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजेच रिझनिंग जे आहे ते 20 मार्कांसाठी, असं टोटल 70 मार्क्सचा पेपर असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला टाईम 90 मिनिटे इतका देण्यात येणार आहे. त्यानंतर जे आहे तुमची लोकल लँग्वेज टेस्ट जी बँकेकडून कंडक्ट करण्यात येणार आहे तर ती लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला 30 मार्कची असणार आहे आणि त्याला 30 मिनिटे तुम्हाला भेटणार आहे. वरची बघितली आपण 70 मार्क्ससाठी 90 मिनिटे आणि 30 मार्क्ससाठी 30 मिनिटे, तर असे टोटल आपल्याला 100 मार्क होत आहेत. आणि आपला जो कट ऑफ आहे तो 100 मार्कपैकी लागणार आहे. आणि तुम्हाला इथे आपण बघतोय की टेस्ट तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये देणार आहात. तर इथे महाराष्ट्रासाठी आपण बघूया. महाराष्ट्रासाठी तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी यापैकी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करण्याचे चान्सेस आहेत. यापैकी तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकणार आहात. आणि तुम्हाला इथे प्रत्येक एक्झामसाठी 5 ऑप्शन, प्रत्येक क्वेश्चनसाठी इथे 5 ऑप्शन तुम्हाला असणार आहे एक्झाममध्ये. त्यानंतर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, निगेटिव्ह मार्किंग यासाठी 1/4 म्हणजेच 0.25 मार्क्स एवढी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. 1 मार्कला 1 प्रश्न असणार आहे, 1 मार्कला 1 प्रश्न. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर तुमचा 1 प्रश्न निगेटिव्हमध्ये गेला तर तुमचे 0.25 मार्क्स जे आहेत
ते कट होणार आहेत, निगेटिव्हमध्ये जाणार आहेत. तर ही निगेटिव्ह मार्किंगसुद्धा यासाठी असणार आहे. प्रत्येक बँकिंगच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग असतेच, त्यामुळे ही बाब लक्षात घ्यायची सगळ्यांनी. त्यानंतर एक्झामिनेशनचे जे सेंटर्स आहेत ते कोणते कोणते असणार आहे, तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटसाठी MMZO म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन झोनल ऑफिस आणि त्यानंतर पुणे हे 2 सेंटर जे आहेत ते महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी अवेलेबल असणार आहेत. तर आता आपण स्टेट वाईज ज्या जागा आहेत त्या एकूण जागा बघूयात. तर बाकीच्या स्टेटच्या आपण फक्त एकूण जागा बघणार आहोत. महाराष्ट्राच्या ज्या आहेत त्या आपण कॅटेगरी वाईज जागा बघूया व्यवस्थित. तर अहमदाबाद गुजरातच्या ज्या जागा आहेत त्या एकूण जागा इथे 76 असणार आहे. त्यानंतर भोपाळ म्हणजेच मध्य प्रदेशला ज्या जागा असणार आहेत त्या एकूण 24 जागा असणार आहे. भोपाळ हे झोन असणार आहे. भोपाळमध्ये मध्य प्रदेशसुद्धा येतं आणि छत्तीसगडसुद्धा येतं. त्यामध्ये छत्तीसगडला 14 जागा आणि मध्य प्रदेशला 24 जागा अशाप्रमाणे जागा असणार आहे. दिल्लीमध्ये दिल्ली आणि राजस्थान येतं. तर दिल्लीला 21 जागा, राजस्थानला 55 जागा. त्यानंतर कोलकातामध्ये ओडिसा हे राज्य येतं, तर ओडिशाला 2 जागा असणार आहे. लखनौ सेक्टरमध्ये उत्तर प्रदेश, तर त्यामध्ये 78 जागा. MMZO पुणे, तर अशा 2 सेक्टरमध्ये महाराष्ट्र येतं आहे. तर महाराष्ट्राला सर्वाधिक 118 जागा आहेत आणि 118 जागांमध्ये आपण थोडंसं व्यवस्थित बघूया. त्यामध्ये ज्या कॅटेगरी वाईज SC कॅटेगरीला ज्या आहेत त्या 11 जागा असणार आहे. STसाठी 10 जागा, त्यानंतर OBCसाठी 31 जागा, EWSसाठी 12 जागा आणि जनरल ओपन जे असेल त्यांच्यासाठी 54 जागा असणार आहे. त्यानंतर इथे एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 29 जागा असणार आहे आणि हे PWBD जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी या 4 जागा आहेत. OH, VH, HI आणि IED कॅन्डिडेटसाठी 1-1 जागा इथे असणार आहे. त्यानंतर पटना सेक्टरमध्ये बिहार आणि झारखंड हे 2 राज्य येतात. तर त्यामध्ये बिहारला 76 जागा आणि झारखंडला 20 जागा अशा टोटल 484 जागा असणार आहे आणि महाराष्ट्रासाठी 118 जागा अशा टोटल जागा ज्या आहेत त्या असणार आहेत. तर त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी टोटल जागा ज्या आहेत त्या 62 असणार आहे. 62. STसाठी 42 जागा. त्यानंतर OBCसाठी 114 जागा असणार आहेत. EWSसाठी 48 जागा आणि जनरलसाठी 218 जागा. तर अशा पद्धतीने एकूण जागांचं विभाजन जे आहे ते अशा पद्धतीने असणार आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी टोटलपैकी 118 जागा एकूण असणार आहेत. तर अशा पद्धतीने जागांचं विभाजन जे आहे ते इथे केलेलं आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला जे रिजन आहेत झोनमधील त्या रिजन वाईज तुम्हाला इथे जागांचं विभाजन दिलेलं आहे. त्यामध्ये आपण फक्त महाराष्ट्राचं बघूया. तर मुंबईमध्ये एकूण जागा ज्या असणार आहेत त्या 11 जागा. त्यानंतर अमरावतीमध्ये 27 जागा वॅकन्सी आहेत. नागपूरमध्ये 18 जागा. अहमदनगरमध्ये 18 जागा. त्यानंतर औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागा. त्यानंतर नाशिकमध्ये 16 जागा आणि पुणेमध्ये 15 जागा. तर असं एकूण 118 जागांचं विभाजन आहे. प्रत्येक स्टेट वाईज इथे विभाजन जे आहे ते केलेलं आहे. तुम्ही ॲड ही आपल्या टेलिग्राम चॅनलला बघून घेऊ शकता. त्यानंतर एक्झामिनेशन जे सेंटर असणार आहे, एक्झामिनेशन सेंटर हे तुम्हाला MMZO आणि पुणेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला सेंटर्स जे आहेत ते असणार आहेत. तर महाराष्ट्रात हे तुम्हाला 6 सेंटर्स जे आहेत ते भेटणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. तर पूर्ण स्टेट वाईज इथे तुम्हाला बाकीचे सुद्धा सेंटर्स जे आहेत ते दिलेले आहेत. टेंटेटिव्ह सेंटर्स आहेत. तुम्हाला इथे अप्लाय करताना काय काय करायचं आहे, तर तुम्हाला फोटो लागेल. त्यानंतर सिग्नेचर स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचं लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनसुद्धा तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं हँड रिटन डिक्लेरेशनसुद्धा द्यावं लागणार आहे. तर ते डिक्लेरेशन जे आहे ते इथे दिलेलं आहे. तुम्ही नंतर ते ॲडमध्ये बघून घ्या व्यवस्थित. ते इथे दिलेलं आहे. डिक्लेरेशन जे आहे ते इथे दिलेलं आहे. 19व्या पेजवर इथे डिक्लेरेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये काय दिलेलं आहे ते हँड रिटन आपल्याला इथून ते इथपर्यंत हँड रिटन पूर्ण द्यायचं आहे आणि ते आपल्याला कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं नाही आहे, तर जसं आहे तसं लिहायचं आहे. आणि इथे तुमचं नाव येईल पूर्ण. त्यानंतर इथे पूर्ण जसं तसं आपल्याला लिहायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे. तुमचं थंब इम्प्रेशनसुद्धा तुम्ही एका पेजवर थंब इम्प्रेशन करून त्यानंतर तुम्ही ते अपलोड करणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे जे तुमचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते सगळे डॉक्युमेंट, त्यानंतर डोमेसाईल वगैरे जे मागतील तेच तुम्हाला सर्टिफिकेट तिथं द्यावे लागणार आहेत.
तर अशा पद्धतीने आपण ॲड व्यवस्थित बघितलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशाच नवीन ज्या ॲड असतील किंवा नवीन इन्फॉर्मेशन असेल किंवा काही रिझल्ट वगैरे असतील तर त्याच्या तुम्हाला नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.